कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं, तू असं अचानक का बोलवलंस मला? हा फोटो बघ। हा तोच माणूस आहे का ज्याने तुला किडनॅप केलं होतं? येस, हा तोच माणूस आहे। पण हा फोटो तुला कुठून मिळाला? मला नाही, माझ्या मित्रांना मिळाला। आपण जे स्केच तयार केलं होतं त्याच्यावरून त्यांनी हा फोटो शोधून काढला। ग्रेट। एकदा का हा माणूस सापडला ना तर त्या किडनॅपिंग मागे नेमकं कोण होतं ना त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचता येईल। हो नीरज, पण आपण जरा सावध राहून त्यांना शोधायला हवं, उगाच घाई नको करायला। बरं वाटतंय? हो, खूप बरं वाटतंय। तू तुझ्या हाताने माझे पाय चेपून देतेस ना, पण तुला इथे बरं वाटतंय ना? हो। बरं मला सांग, तुला एसी रूम मध्ये झोप लागेल ना? नाही म्हणजे तू इथे असेपर्यंत माझ्याच रूम मध्ये झोपणार आहेस, पण मला एसी फुल लागतो ग। तुला त्रास नाही ना होणार? करशील ना मॅनेज? नाही म्हणजे तुम्हाला एसीची सवय नसेल ना? सी, नीरजला वावगं वाटू नये म्हणून खरं तर मी माझ्या खोलीत झोपायला सांगितलं असतं, पण मला एसी शिवाय जमत नाही ना। आणि तुला एसी रूम मध्ये झोपवलं, तुला त्रास झाला तर, तुझी तब्येत बिघडली तर? ठीक आहे, माझी काही हरकत नाहीये। मी झोपेन हॉलमध्ये। बरं, त्या कपाटावरची गादी काढ आणि हॉलमध्ये जाऊन झोप। मी पण थोड्या वेळात जाऊन झोपेन माझ्या रूम मध्ये। हो, पण कधी एकदाच या गुंडांना सगळ्यांसमोर आणतो ना, असं झालंय माझंही। कारण असं झालं तरच गावकऱ्यांचा जो दादा मामाबद्दल गैरसमज निर्माण झालाय ना, तो दूर होईल। एनिवे, थँक्यू। अजून काही अपडेट असेल तर सांग मला। हो, मी कॉल करतो। हां, अगं गादी अंगावर घेशील तू, ते स्टूल घे। तुला लागलं तर नाही? हां,
मॉम तू ओकेस? मला काही नाही झालंय. निशी, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाहीये ना? नाही. यू शुअर निशी? यात पाय बुडव आणि गृहप्रवेश कर. ही घरात येणारी पावलं डोळ्यात नीट साठवून ठेव, कारण हीच पावलं उलट घराबाहेर जाताना दिसणार आहेत काही दिवसात. जसं आज नीरजने तुला हात धरून या घरात आणलंय ना, एक दिवस तोच नीरज तुला स्वतःच्या हाताने घराबाहेर काढेल. नीरज सर माझ्यासाठी, माझ्या प्रेमासाठी माझ्या घरात खूप काही सहन करत होते. कुठलीही तक्रार केली नाही, अगदी मार सुद्धा खाल्ला त्यांनी, पण मागे हटले नाही. दादांचा अविश्वास त्यांनी विश्वासात बदलून त्यांनी दादांचं मन जिंकून घेतलं. मला सुद्धा नीरज सरांच्या प्रेमासाठी नीरज सरांच्या आईचा विरोध सहन करावाच लागेल. मला खात्री आहे की त्यांचं माझ्याबद्दलचं मत नक्की बदलेल आणि त्या आनंदाने मला त्यांची सून म्हणून स्वीकारतील. त्यांनी माझ्यासाठी खूप त्रास सोसलाय. या गावचं, या मातीचं होण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतलेत, अग्निपरीक्षा दिली आहे. आणि आता माझी वेळ आहे. मला पण अग्निपरीक्षा द्यायला हवी. मलाही विश्वासाच्या कसोटीवर उतरायला हवं. या बांगड्या म्हणजे या घराच्या सुनेचा मान. या बांगड्या म्हणजे या घराची प्रतिष्ठा. या मोठ्या जबाबदारीचं ओझं वाटून घेऊ नकोस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.